केसरकरांचं निधन झाले. खूप वर्षांचा आपला सगळा संवाद होता. काय भावना आहे? महाराष्ट्राचे आदिवासी समाज याच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं अशा आमच्या ज्येष्ठ सहकार्याला आढळले होते. अलीकडं त्यांची स्वतःची वजन नव्हती, पण त्या आजारावर मात करतील असा आम्हा लोकांना विश्वास होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आणि शासनामध्ये काम करायची संधी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे आदिवासी विभाग आणि अन्य काही खाती याची जबाबदारी सोपवलेली होती. तिथेही त्यांनी काम अतिशय उत्तम रीतीने केलं. शेतकऱ्यांच्या भाषणातसुद्धा अतिशय आस्थापूर्वक त्यांचं योगदान होतं. सहकारी चळवळीमध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये आदर्शी सहकारी साखर कारखान्यांची उभारणी ही करून आदिवासी समाजातले लोकही अशी कारखानदारी उभी करू शकतात याचं एक उत्तम चित्र त्यांनी निर्माण केलं. आणि त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये ते सहकार असेल, शिक्षण असेल, शेतीचं असेल, दलित आणि आदिवासी असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं योगदान. माझे व्यक्तिगत सहकार्य होतेच, पण आम्हा सगळ्यांना एका चांगल्या सहकार्याला अभिमुख याचं दुःख आहे. त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड दुःखाला सामोरं जावं लागतं. त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्याच्यासाठी शक्ती देव आणि त्यांनी उभ्या आयुष्यात जे काम केलं त्याची नोंद महाराष्ट्र आणि विशेषतः उपेक्षित समाज कायम करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्यासोबतची वेगळी आठवण, कारण खूप काय गोष्टी आता काय सांगतो. म्हणजे विरोधी पक्ष नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही स्थापना केली. त्या सुरुवातीला ज्या लोकांनी हा पक्ष उभा करण्याच्यासाठी प्रचंड कष्ट केले त्याच्यामध्ये मधुकरांचा हा उल्लेख करावा लागेल. आणि मधुकरा राजकीय पक्षाचं काम जसं करत होतं तशा अनेक संस्थांची उभारणी हे सुद्धा त्यांचे वैशिष्ट्य होते. आणि म्हणूनच आम्ही आणि महाराष्ट्र एका कर्तृत्वान आदिवासी नेत्याला म्हणतो. साहेब, एक फक्त राजकीय प्रश्न असा होता, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधीत. मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी स्वतः फोन केला होता, पण पार्लमेंटचं अधिवेशन चालू होतं आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे, त्यावेळेस ते सुरू निर्णय शक्य नव्हतं. पण ठीक आहे, आमच्या शुभेच्छा. राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल ते काय महानगरपालिका असं विधानसभा ठरली, आम्ही काय सांगायचं. साहेब, काल शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी डावलल्याची भूमिका सातत्याने दिसली होती. त्याच्या बातमी देखील मला माहिती नाही, मी काय हजर नाही. शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमचे कुठलेही नेता किंवा आमदार शपथ घेणार नाही मुख्यमंत्री. मी काय केलं, आम्ही सगळे दिल्लीतच होतो. आम्ही आज दुपारी दिल्लीवर त्यामुळे हा जे काही प्रसंग प्रकार याची माहिती नाही. साहेब, ईव्हीएम विरोधात आता पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे, कसं लढायचं आहे
चर्चा होणार होती दिल्लीच्या काय निवडणुकीच्या अधिकाऱ्यांची. चर्चा चालू आहे आमच्या लोकांचं. उद्या सोमवारच्या नंतर काही लोक भेटणार. ठीक आहे. ओके.